वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज मी चालली आहे डी-मार्टला. सो लेट्स गो. तर सकाळीच जाऊन गाडी घेऊन आले जी काल पंक्चर झाली होती. आणि आता त्या गॅरेजवाले काकांनी सांगितले की गाडीचं टायर पूर्ण गेले, सो बदलावं लागणार, ते आता नंतर बदलू आपण. तर अशा प्रकारे मी डी-मार्टला आलेली आहे आणि आता बघू आम्ही काय घेतो. हे लिटिल हार्ट्स माझे खूप फेवरेट आहेत. सो आम्ही बरीच शॉपिंग केली आणि बाहेर निघालो. डीमार्टच्याच बाहेर एक माणूस 100 रुपयात 3 किलो कॉर्न विकत होता. सो 3 किलो घेतले आणि घरी आले. आज शिवरात्र होती, सो आई महादेवाची पूजा करत होती, तर म्हणलं आज जेवण आपण बनवावं. तर मी गेले किचनमध्ये. मग काय घेतला कांदा चिरायला, खूप डोळ्यातनं पाणी आलं. मग ठरवलं होतं आज आपल्याला पुदिना पुलाव बनवायचा आहे. सो त्यासाठी सगळी तयारी केली. कांदा टाकला, प्युरी बनवून घेतली पुदिनाची, मस्त कॉर्न टाकले, त्याच्यामध्ये मसाले टाकले, पाणी टाकलं आणि राईस टाकला. मस्त ते शिजवायला ठेवून दिलं. भात म्हणलं शिजेपर्यंत काही काम नाही, तर डीमार्टमधून आणलेलं आईस्क्रीम खाऊन घेऊ. सो मी आईस्क्रीम खाता खाता मध्ये मध्ये ते भाताला चेक पण करत होते, कारण मी कुकरमध्ये नव्हतं लावलं. आईस्क्रीम खाता खाता विसरून गेले, मला क्रिस्पी कॉर्न बनवायचे होते. पटकन कॉर्न बॉईल करून घेतले आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, तिखट, मीठ, चाट मसाला वगैरे टाकून त्याला कोट करून घेतलं आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलं. मीडियम आचेवरती मस्तपैकी कॉर्न फ्राय करायला टाकले आणि खूप छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर ते क्रिस्पपणा आला होता आणि अशा प्रकारे क्रिस्पी कॉर्न तयार होऊन आपल्या समोर होते. तर आजची खास मेजवानी तयार झालेली होती. मी रायता पण बनवलं होतं, पण त्याचं शूट राहून गेलं. सो आजचंही बनवायला खूप मेहनत लागलेली. मला त्यात चटकाही बसला मला, पण काय हरकत नाही, टेस्ट छान होती म्हणून काही वाटलं नाही. तर अशा प्रकारे हा व्लॉग आणि दिवस दोन्ही संपलेले आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, टाटा, बाय बाय.